शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 दरम्यान मुदत संपलेल्या तसेच नव्याने तयार झालेल्या नगर जिल्ह्यात 843 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 24 जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती। मात्र राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन मतदार यादी प्रसिद्ध करण्यावरून गोंधळ झाला। यामुळे शुक्रवार रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया लांबवली आहे। आता राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आजपासून गावाच्या तलाठी ग्रामपंचायत कार्यालयासह बँकेतही पाहायला मिळणार आहे। दरम्यान कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अग्री स्टॅक फॉर्मर ID क्रमांक अनिवार्य असून ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपले सरकार केंद्रात जाऊन अग्री स्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली। शिक्षण, शाळा, मोकाट कुत्रे, घरपट्टी, पथदिवे, जन्म दाखले, सभागृहाची दुरवस्था, सार्वजनिक सुविधा, पथदिव्यांच्या खांबावरील अनधिकृत केबल, गॅस पाईपलाईनसाठी रस्ते यांच्या प्रश्नावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। घरपट्टीच्या प्रश्नांवर चांगलेच रणकंदन पाहायला मिळाले। नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावत घोषणाबाजी केली। अखेर नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानंतर वातावरण शांत झाले। जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे ठराव प्राप्त झाले आहे। याच महिन्यात प्रारूप यादी जाहीर होणार आहे। त्यानंतर हरकती, अंतिम यादी आणि सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर किंवा त्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बँक, ZP, पंचायत समिती आणि 850 गावांच्या ग्रामपंचायतीची त्यामुळे पुढील 6 महिने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले दिसणार आहे। आंद्रे तो पिस्टल असे म्हणत तरुणाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान माईवाडा परिसरात घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी केरप्पा हुच्चे उर्फ भाऊ विशाल उर्फ बंडू हुच्चे, सुजाता हुच्चे यांसह 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।